इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि संपूर्ण जगाची गणितं विस्कळीत झाली। पण या युद्धाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? कच्च्या तेलाच्या किमती $100च्या पार गेल्या असताना भारतात मात्र पेट्रोलचे दर स्थिर कसे? हे सरकारचं यश आहे की येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। पर्शियन आखाताचा दरवाजा समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरली आहे। जगाचा 20% तेल पुरवठा याच चिंचोळ्या मार्गातून होतो। हुती बंडखोरांचे हल्ले आणि युद्धाचा भडका यामुळे हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनलाय। त्यामुळे रस्ते ओस पडतील आणि कारखाने बंद होतील की काय अशी भीती जगाला वाटतेय। आग्नेय आशियात 50% दरवाढ झाली, अमेरिकेत 30% आणि आफ्रिकेत तर महागाईने कळस गाठलाय। पण या सगळ्यात भारताचे चित्र मात्र वेगळे आहे। कच्च्या तेलाचे दर $65 वरून $100 वर गेलेत, तरीही तुमच्या शहरात इंधनाचे दर वाढले का नाहीत? हे कसं शक्य झालं समजून घेऊ। भारत सरकारने एक मोठी खेळी खेळली। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली। यामुळे सरकारचा 15 दिवसात 7,000 कोटींचा महसूल बुडणार आहे। पण सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। दुसरीकडे जे तेल कारखाने निर्यात करत आहेत त्यांच्यावर कर लावून पैसे उभा केला जातोय। आणखी एक गुपित म्हणजे आपल्या तेल कंपन्यांकडे असलेला राखीव साठा। 2024 आणि 25 मध्ये जेव्हा तेलाचे दर कमी होते तेव्हा सरकारने देशात दर कमी केले नव्हते। जो जमा झालेला पैसा आज संकट काळात कवच म्हणून वापरला जातोय। एलपीजीच्या बाबतीतही सुरुवातीला भीती होती, पण भारताने देशांतर्गत उत्पादन वाढवलंय। विशेष म्हणजे इराणने भारताला त्यांच्या सागरी मार्गावरून जाण्याची मुभा देखील दिली आहे। यामुळे व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा आता 20% वरून 70% पर्यंत पोहोचलाय। हॉटेल, टपऱ्या आणि छोट्या उद्योगांना यामुळे आधार मिळाला। पण तरीही हे संकट संपलेलं नाही। आपण 65% एलपीजी आयात करतो, जो कतार आणि UAE मधून येतो। जर इराणने आपला निर्णय बदलला तर गॅसचा तुटवडा पुन्हा जाणवू शकतो। कतारमधील गॅस प्लांट दुरुस्त करायला 3 ते 5 वर्ष लागू शकतात, असा इशारा त्यांच्या मंत्र्यांनी दिलाय। सध्या आपल्याकडे परकीय चलनाचा साठा भरपूर आहे, त्यामुळे आपण हे संकट पेलू शकतो। पण युद्ध लांबत चाललंय आणि तेलाचे दरही खाली येण्याचे चिन्ह दिसत नाहीत। म्हणूनच आता फक्त तेलावर अवलंबून राहून चालणार नाही। आता सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेकडे वळण्याची हीच खरी वेळ आहे। इंधनाची बचत आणि ऊर्जेचे नवे पर्याय शोधणं ही आता आपली गरज नाही तर मजबुरी झाली आहे। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।